स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी. आज आपण कक्षा 9वी मधील इंग्लिश विषयातील द फॉल ऑफ ट्रॉय याचं मराठी एक्सप्लेनेशन पाहूया. तर हा लेसन 2 पार्टमध्ये विभाजित केलेला आहे. तर त्याच्यातील पार्ट 1 आज आपण पाहू. तर लेसनचं नाव आहे द फॉल ऑफ ट्रॉय. याचा अर्थ आहे की ट्रॉयचं पतन किंवा विनाश कशामुळे झाले. तर लेसनला स्टार्ट करूया. तर सुरुवातीला आपण ट्रॉयचा उल्लेख दिलेला आहे की ट्रॉय ही कशी सिटी होती. तर द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय. इलियड एक इलियम किंवा ट्रॉय याची स्टोरी आहे. इलियम आणि ट्रॉय ज्याचं नाव ट्रॉय आहे त्यालाच इलियम पण म्हणतात. ठीक आहे. तर अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर टू नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू ब्लॅक सी. म्हणजे एजियन टू ब्लॅक सी पर्यंत ही विस्तारलेली सिटी होती. इट वॉज अ वेल सिच्युएटेड बोथ कमर्शियल अँड ॲग्रिकल्चर. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि शेतीच्या दृष्ट्याही ही एक वेल सिच्युएटेड सिटी होती. म्हणजे एक चांगल्या प्रकारे वसलेली सिटी होती. इन फ्रंट ऑफ सिटी वॉज सी ओव्हर विच सेल द शिप्स ऑफ ट्रॉय अँड कॅरिंग अँड गुड्स अँड ग्रेन. तर या सिटीतून गुड्स अँड ग्रेन म्हणजे अन्नधान्य हे सेल केलं जात होतं, नावेद्वारे नेण्यात येत होतं. जे समोर समुद्रामध्ये फ्रंट ऑफ सिटी म्हणजे समुद्र, या सिटीच्या समोरच एक समुद्र होतं ज्याच्यामधून गुड्स आणि ग्रेन याचा व्यापार होत होता. ॲट द बॅक रोज हाय पीक ऑफ माउंट इदा फ्रॉम विच फॉलोड बाय मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. तर यामध्ये एक माउंट इदा नावाचा पर्वत होतं. त्याच्यामधून बऱ्याच नद्या आणि स्ट्रीम्स म्हणजे झरे निघत होते. द व्हॅली अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. तर यांची जी व्हॅली होती म्हणजे जे दऱ्या होत्या त्या खूप फर्टाईल होत्या म्हणजे सुपीक होत्या आणि त्याच्यात बरंच वेल वॉटर्ड होत्या म्हणजे तिथं पाण्याची सुविधा होती. With corn growing in fertile fields, cattle feeding on rich grass of the meadow while sheep fed on slope of the hill. म्हणजे स्लोप ऑफ द हिल या सिटीमधून कॅटल्स म्हणजे गुरे. ठीक आहे. तर गुरे आणि ढोर जनावर जे आहे तर यांच्यासाठी बऱ्याचशा प्रमाणात गवतही उपलब्ध होतं. त्याच्या मिडोमध्ये शिप्सही आपल्या कुरणात चरत होत्या. तर सेकंड पॅराग्राफमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे, हे पूर्ण उल्लेख झाला आपल्याला ट्रॉय सिटीचा. तर सेकंड पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे, अराउंड देअर सिटी द ट्रोजन हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल्स सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम सी. म्हणजे या सिटीवर इतकी स्ट्रॉंग वॉल्स बांधण्यात आलेली होती समोरून की कोणीही शत्रू त्यांच्यावर हल्ला करू शकत नव्हता. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. म्हणजे ती भिंत एवढी रुंद होती की त्याच्यावरून माणसं चालूही शकत होती, एवढी ती रुंद होती. द ग्रेट गेट स्टूड ओपन, पीपल कुड गो सी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज. म्हणजे लोक इच्छेनुसार गेट उघडून बाहेर जायचे, सी शोरवर समुद्र किनाऱ्यावर जायचे आणि त्याच्या इच्छेनुसार ते आतमध्ये यायचे. आणि मोठा तो एक गेट होता त्या भिंतीला बांधलेला. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट वुड बी क्लोज. जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा त्या फाटकाला म्हणजे गेटला बंद ठेवण्यात येईल जेणेकरून शत्रू आत येऊ शकणार नाही. देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्टलेस quite safe from all attack, protected by the walls surrounding it as well as by hills and behind. तर पहा, हा जे ट्रॉय होतं हे पूर्णपणे सगळीकडून प्रोटेक्टेड होतं जेणेकरून यांच्यावर कोणतेही शत्रू हल्ला करू शकत नव्हते. सगळीकडून हा सेफ असा किल्ला होता. एखाद्या किल्ल्यासारखं ही एक सिटी होती. आणि याच्या बॅक साईडला हिल्स होत्या म्हणजे टेकड्या होत्या. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की द ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स स्ट्रॉंगली डिफिटेड बाय इट्स ब्रेव सोल्जर. आता पहा, ही जी ट्रॉय सिटी होती ही स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड होती म्हणजे खूप असं संरक्षित अशी ही सिटी होती. आणि इथं ब्रेव म्हणजे बहादूर असे सोल्जरही होते. सोल्जर म्हणजे सैनिक, तर बहादूरचे सैनिक पण होते. बट द किंग अँड हिरोज ऑफ द ग्रीक हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट ट्रोजन. परंतु काय झालं की ग्रीसच्या राजांनी ट्रॉयच्या लोकांच्या विरुद्ध म्हणजे ट्रोजनच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. त्यालाही एक कारण होतं. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युएड हेलेन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनलस. तर पहा की जे
मेनलस होतं याची वाईफ होती, जिचं नाव हेलन होतं. याला ट्रॉयच्या प्रिन्स पॅरिस यांनी, म्हणजे पॅरिस त्यांचं नाव आहे, तर ट्रॉयचा जो प्रिन्स होता, राजकुमार होता, त्याचं नाव होतं पॅरिस. त्यांनी हेलन जी मेलनसची वाईफ होती हिला पळवून आणले होते किंवा हिला फूस लावून पळवून आणले होते. तर म्हणून ग्रीक लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. द ग्रीक वॉन्टेड टू टेक अ रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर wrong done and Menelaus. They sailed the Troy and set siege to city. तर पहा, म्हणून ग्रीकच्या लोकांनी बदला घेण्यासाठी, तर ट्रॉयच्या लोकांनी जी चुकीची वर्तणूक केली आहे त्याचा बदला घेण्यासाठी ग्रीकच्या लोकांनी यांच्यावर हल्ला चढवला, म्हणजे वेडे घातले. सेज करणे म्हणजे वेडे घातले, तर त्यांच्यावर वेडा घातला. द ट्रोजन टू फॉट हार्ड अँड सेज कंटिन्यू फॉर 10 long years. हे पहा, ट्रोजन या युद्धांच्या विरुद्ध खूप लढले, परंतु हा युद्ध 10 वर्ष एवढ्या लंब्या कालावधीला हा चालला. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये म्हटलंय, द फायटिंग वेंट ऑन डेली, म्हणजे रोज युद्ध व्हायचं. बट सेज डिड नॉट एंड, पण तरीही वेळा संपला नाही. ऑन द अदर हँड द ग्रीक कुड नॉट टेक अ सिटी, म्हणजे ग्रीकही जिंकू शकले नाही किंवा ट्रोजनही त्यांना पळून लावण्यात समर्थ झाले नाही. अँड ऑन अदर हँड द ट्रोजन कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे, म्हणजे त्यांना पळवून लावण्यात ते समर्थ नाही झाले. एव्हरी डे द ट्रोजन केम आउट ऑफ देअर गेट्स, रोज ट्रोजन फाटकाच्या बाहेर यायचे. आणि द ग्रीक केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स अँड फायटिंग वेंट ऑन. सम टाइम देअर वेअर अ ग्रेट बॅटल्स बिटवीन टू आर्मीज, म्हणजे पहा, ट्रोजन लोकही त्यांच्या फाटकच्या बाहेर यायचे आणि युद्ध करायचे, आणि ग्रीक लोकही त्यांच्या तंबूतून बाहेर यायचे, आणि रोज हा युद्ध चालायचा. तर कधी कधी हे जे युद्ध होतं 2 आर्मीमध्ये व्हायचं, म्हणजे 2 सैन्यामध्ये व्हायचं. समटाइम देअर वेअर अ सिंगल फाईट बिटवीन 2 ग्रेट्स हिरो, कधी कधी मोठ्या योद्ध्यांमध्ये, हे 2 योद्ध्यांमध्ये हा युद्ध व्हायचं. समटाइम द ट्रोजन हॅड टू बेटर फॉर इट, समटाइम द ग्रीक, कधी कधी ट्रोजन बेटर युद्ध करायचे किंवा कधी कधी ग्रीक किंवा कधी, बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, पण तरीही हा युद्ध सुरूच होतं. ठीक आहे. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये, द ग्रेट हिरो ऑन बोथ साइड वेअर किल्ड, म्हणजे महान असे योद्धे, ग्रेट हिरोज या युद्धामध्ये मारले गेले, म्हणजे पुढची घटना सांगितलेली आहे. आणि मधातला पार्ट आपण सेकंड पार्ट मध्ये पाहू. तर काय म्हटलं आहे की महान असे योद्धे किंवा तरबेज असे योद्धे याच्यामध्ये मारले गेले. द कोर्स ऑफ वॉर आफ्टर लिडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी 9 years, म्हणजे 9 वर्ष लढल्यानंतर खूप मोठे योद्धे यामध्ये मारले गेले. द ब्रेव हेक्टर वॉज लास्ट किल्ड बाय अखिलीस, द अखिलीस द्वारे खूप असा महान ब्रेव बहादूर योद्धा हेक्टर मारला गेला. whom none could be resisted, but the Achilles himself was killed later on by poisonous arrow that entered his heels, म्हणजे पुढे जाऊन अखिलीस याच्याही पायाच्या टाचाला विषारी असा बाण लागून अखिलीस पण मारल्या गेलं. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड वुंडेड, म्हणजे त्याच्या सगळं शरीर जखमी झालं होतं, फक्त जे पार्ट बाकी होतं ते त्याचं हिल होतं. तर पायाच्या हिलला लागून शेवटी अखिलीसही मारला गेला. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड, म्हणजे पॅरिसही नंतर मारल्या गेला. ऑल्सो बाय पॉयझनस एरो, त्याला पॉयझनस एरो लागून पॅरिसही नंतर मारल्या गेलं. द ट्रोजन वेअर टायर्ड ऑफ बीइंग शट अप in their city and the Greek were longing to see their homes again. तर पहा की ट्रोजन थकून गेले होते सिटीच्या आतमध्ये राहून, कारण फाटकच्या आतमध्ये किती दिवस माणूस राहू शकते ना. तर ट्रोजन लोक थकून गेले होते, कारण त्यांना भिंतीच्या आतच राहायचं होतं. युद्ध असते तेव्हा भिंतीच्या आत राहायचं आणि गेट बंद असायचं. हे आपण ऑलरेडी समोरच्या पेजवर पाहिले की युद्ध या कंडिशनमध्ये लोकांना आत राहायचं. तर आत राहू लोक कंटाळले होते. आणि ग्रीक लोकही त्यांचं घर परतीसाठी त्यांच्याही मनात घर परतीची इच्छा होती, म्हणजे त्यांनाही आता घरी जायचे होते. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, पण तरीही आताही युद्ध सुरू होते. तर इथं पार्ट 1 संपलेला आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहू की नक्की काय झालं, हा युद्ध कोणी जिंकला, ट्रॉयनं जिंकला किंवा ग्रीकनं जिंकले, हेलनचं नक्की काय झालं, आणि युद्धाचं शेवटी विनर कोण होतं. तर या लेसनचं नेक्स्ट पार्ट तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या.